तर एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्रामध्ये जोरदार राजकारण सुरू असताना तिकडे सुप्रीम कोर्टाने देखील एका प्रकरणामध्ये सरकारला खडसावत असताना लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। पुण्यामधल्या 60 वर्षांपूर्वीच्या एका भूसंपादनाच्या प्रकरणामध्ये आज सुनावणी पार पडली आहे। जमीन अधिग्रहित करून योग्य मोबदला मिळाला नसल्याची याचिकाकर्त्यांची तक्रार आहे। या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांना संवाद साधण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मुख्य सचिव हे व्यस्त होते, त्यामुळे या प्रकरणी उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारला नेमकं कोणत्या शब्दामध्ये सुनावलेलं आहे बघूयात। पुण्यातील भूसंपादन प्रकरणी मुख्य सचिवांना कंपनीच्या प्रमुखांशी बोलायला सांगा असं कोर्टाने म्हटलंय। याचिकाकर्त्यांना मोबदला देण्याचा वाजवी आकडा सुद्धा ठरवावा लागणार आहे आणि तो आकडा घेऊनच त्यानंतर कोर्टामध्ये बोला। नाहीतर तुमची लाडकी बहीण लाडका भाऊ सगळ्या योजना आम्ही थांबवू असं कोर्टाने खडसावलंय। दरम्यान 60 वर्षांपासून प्रलंबित असणारं हे प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊयात। 1950 साली याचिकाकर्त्यांच्या पूर्वजांनी पुण्यामध्ये 24 एकर जमीन खरेदी केली होती। राज्य सरकारने जमीन घेतली, मात्र याचिकाकर्त्यांना मोबदला काही दिलाच नव्हता। संबंधित जमीन डिफेन्स शिक्षा संकुलाला दिल्याचं राज्य सरकारने सांगितलं। सरकारकडून मोबदला न मिळाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी त्यानंतर न्यायालयामध्ये धाव घेतली। जमिनीच्या मोबदल्यामध्ये जमीन दिल्याची राज्य सरकारने न्यायालयामध्ये माहिती दिली। मोबदल्यात मिळालेली जमीन वनजमीन असल्यामुळे याचिकाकर्त्यांची धाव ही सर्वोच्च न्यायालयामध्ये बघायला मिळाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।